नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अपस्किल अकॅडमी या लाडक्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये मित्रांनो आपण नफा आणि तोटा ह्याचे काही क्वेश्चन बघणार आहोत. त्याच्या आधी आपण नफा आणि तोटा त्याची कन्सेप्ट बघणार आहोत. बघा, आपण कन्सेप्ट बघूया. तर नफा आणि तोटामध्ये तुम्हाला महत्त्वाचं असणार आहे खरेदी किंमत. काय महत्त्वाचं असणार आहे? खरेदी किंमत आणि विक्री किंमत. खरेदी किंमत आणि विक्री किंमत ह्या दोन किमती तुम्हाला महत्त्वाच्या असणार. त्याला आपण कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस असं म्हणतो. खरेदी किंमत म्हणजे कॉस्ट प्राइस आणि विक्री किंमत म्हणजे सेलिंग प्राइस. मग आपल्या व्यवहारामध्ये नफा झाला किंवा तोटा झाला कशावर डिपेंड असतो? तर ह्या दोन प्राइसवरच डिपेंड असतो. म्हणजे कसं? बघा, ज्यावेळेस तुमची खरेदी किंमत कमी असेल, ज्यावेळेस तुमची खरेदी किंमत काय असणार आहे? कमी असणार आहे. कुणापेक्षा? विक्री किमतीपेक्षा. ज्यावेळेस खरेदी किंमत ही कमी असेल कुणापेक्षा? विक्री किमतीपेक्षा, त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला काय होणार आहे? नफा होणार आहे. काय होणार? नफा. म्हणजेच त्याला आपण प्रॉफिट असं म्हणतो. एक एक्झाम्पल घेऊन जर सांगायचं म्हटलं, तुम्ही एक वस्तू 100 रुपयाला खरेदी केली. किती रुपयाला खरेदी केली? 100 रुपयाला खरेदी केली आणि विकत असताना ती वस्तू तुम्ही 200 रुपयाला विकली. किती रुपयाला विकली? 200 रुपयाला विकली. मला सांगा, इथं खरेदी किंमत कमी आहे आणि विक्री किंमत जास्त आहे. बरोबर आहे? म्हणजे काय झाला तुम्हाला इथं? प्रॉफिट झाला. म्हणजेच काय झाला? नफा झाला. तर मित्रांनो, कितीचा नफा झाला? तर 100 रुपयाची वस्तू तुम्ही 200 रुपयाला विकताय, याचा अर्थ तुम्ही 100 रुपयाचा नफा कमवला. किती रुपयाचा नफा कमवला? 100 रुपयाचा नफा कमवला. याच्याच उलट काय असतं मित्रांनो, ज्यावेळेस तुमची खरेदी किंमत जास्त असेल, ज्यावेळेस तुमची खरेदी किंमत काय असणार आहे? जास्त असेल. कुणापेक्षा? विक्री किमतीपेक्षा. त्यावेळेस तुम्हाला बिझनेसमध्ये तुम्हाला काय होणार आहे? लॉस होणार आहे मित्रांनो. म्हणजेच तोटा होणार आहे. काय होणार आहे? लॉस होणार आहे. एक्झाम्पल जर सांगायचं झालं, एक वस्तू तुम्ही 200 रुपयाला खरेदी केली. 200 रुपयाला खरेदी केली आणि विकत असताना मित्रांनो तुम्ही 180 रुपयाला विकली. किती रुपयाला विकली? 180 रुपयाला विकली. ही विक्री किंमत आहे 180 रुपये. घेताना 200 रुपयाला घेतली आणि विकत असताना 180 रुपयाला विकली. तर तुमचे खिशातले पैसे गेले मित्रांनो. किती गेले? तर 20 रुपये गेले का नाही? तर हे 20 रुपयाचा काय झाला तुम्हाला? तोटा झाला, लॉस झाला. काय झाला? तोटा किंवा लॉस झाला. तर या पद्धतीने तुम्हाला प्रॉफिट किंवा लॉस काय असतं? तर नफा कधी होतो? ज्यावेळेस घेतलेली किंमत कमी असेल आणि विकलेली किंमत जास्त असेल, त्यावेळेस तुम्हाला नफा होणार आहे. तोटा कधी होणार आहे? ज्यावेळेस घेतलेली किंमत म्हणजे खरेदी केलेली किंमत जास्त असेल आणि विकलेली किंमत काय असणार आहे? कमी असेल. त्यावेळेस तुम्हाला बिझनेसमध्ये लॉस होणार आहे, तोटा होणार आहे. बरोबर आहे? हे बेसिक झालं नफा आणि तोटा. तुम्हाला त्याच्यानंतर विचारलं जातं, प्रॉफिटमध्ये नफा आणि तोटा काढायचा मित्रांनो. काय काढायला लागतं? प्रॉफिट पर्सेंट काढा म्हणतात किंवा लॉस पर्सेंट काढा म्हणतात. बरोबर आहे? तर कसं काढायचं ते बघा. पर्सेंटेजमध्ये जर तुम्हाला नफा काढायचा झाला, तर कसा काढायचा? तर जो काही नफा झालेला आहे तो वरी ठेवायचा, भागिले खरेदी किंमत खाली ठेवायची आणि टक्के काढायचे म्हणून इंटू 100 करायचे. नफा किंवा तोटा कशावर डिपेंड असतो मित्रांनो? तर तुमच्या घेतलेल्या प्राइसवर, मूळ किमतीवर म्हणजे खरेदी किमतीवर डिपेंड असतो. आणि जर तुम्हाला पर्सेंटेज मध्ये तोटा काढायचा असेल, लॉस काढायचा असेल, त्याला आपण लॉस असं म्हणतो. तर कसा काढणार? जो काय तुम्हाला लॉस झालेला आहे, जो काय तोटा झालेला आहे, तो वरी ठेवायचा, भागिले खरेदी किंमत करायची, इंटू 100 करायचं. प्रॉफिट किंवा लॉस हमेशा कशावर असणार आहे? तर खरेदी किमतीवर असणार आहे. तर दोन्ही वेळेस तुम्हाला प्रॉफिट पर्सेंट किंवा लॉस पर्सेंट काढायचं असेल तर हमेशा छेदामध्ये तुमची खरेदी किंमत असणार आहे आणि इंटू 100 पर्सेंटेज मध्ये काढायचं. ठीक आहे? तर या पद्धतीने मित्रांनो ह्या बेसिक गोष्टी असणार आहेत. त्याच्यानंतर डिस्काउंट आहे. डिस्काउंट हे छापील किमतीवर दिलं जातं. ठीक आहे? ते आपण नंतर बघू. सध्याला आपल्याला पर्सेंटेज प्रॉफिट आणि पर्सेंटेज लॉस एवढं तुम्हाला ठीक आहे महत्वाचं आहे. चला आपण आता क्वेश्चन कडे जाऊया. बघा, पहिला क्वेश्चन आहे आजचा. काय म्हटलंय? हा प्रश्न बीड पोलीसला विचारलेला आहे मित्रांनो. प्रश्नामध्ये असं म्हटलंय, एक वस्तू 8% नफा घेऊन 4,860 रुपयाला विकली तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती असं विचारलंय. बघा, ती वस्तू किती रुपयाला घेतली असं विचारलंय आणि वस्तू विकत असताना त्याला किती टक्क्याचा नफा झालाय? तर 8%चा नफा झालाय. एक गोष्ट लक्षात ठेवा, टक्केवारी म्हटलं, पर्सेंटेज म्हटलं तर 100% तुमची काय असते? खरेदी किंमत असते. टक्केवारीमध्ये, पर्सेंटेजमध्ये खरेदी किंमत किती पकडायची मित्रांनो? 100% खरेदी किंमत पकडायची. ते किती? शेकडेवारीमध्ये. एक गोष्ट लक्षात ठेवा, एक शॉर्टकट सांगतो. तर शेकडेवारीमध्ये खरेदी किंमत किती असणार आहे तुमची? तर 100% असणार आहे. किती असणार आहे? 100%. मग ह्या तुम्ही 100%मध्ये जर तुम्ही नफा ऍड केला, लक्षात ठेवा मी एक शॉर्टकट सांगायला तुम्हाला. तर ह्या ठीक आहे, काय म्हणलं मी की ह्या 100%मध्ये
तर बघा 100% म्हणलं की काय असतं तुमचं खरेदी किंमत असते. मी तुम्हाला लक्षात ठेवा म्हणले शेकडेवारीमध्ये 100% खरेदी किंमत असते. तर या 100% मध्ये जर तुम्ही नफा ऍड केला, प्रॉफिट ऍड केला, तर येणारी प्राइस तुमची मित्रांनो विक्री किंमत असते. काय असते? विक्री किंमत असते. आणि 100% तुमची खरेदी किंमत असते म्हणलं होतं. त्याच्यातून जर तुम्ही तोटा मायनस केला, लॉस मायनस केला, तरी सुद्धा येणारी किंमत मित्रांनो तुमची विक्री किंमतच असते. ही एक शॉर्टकट आहे, लक्षात ठेवा. एका 10 सेकंदामध्ये तुमचे आन्सर येऊन जातील. नफा म्हणलं की 100 मध्ये प्लस करायचं मित्रांनो, आणि लॉस म्हणलं, तोटा म्हणलं की 100 मधून मायनस करायचं. मग आता आपल्या क्वेश्चन मध्ये बघा किती टक्क्याचा नफा झालाय? 8% नफा झालाय का नाही? मग मित्रांनो टक्केवारीमध्ये खरेदी किंमत 100% असते म्हणलं होतं मी. 100% खरेदी किंमत आहे. खरेदी किमतीमध्ये तुम्ही नफा ऍड केला की येणारी प्राइस विक्री किंमत असते म्हणलं होतं. म्हणजे तुम्हाला 8%चा नफा झालाय मित्रांनो, तर ते कितीला विकला असेल? 100% प्लस 8% म्हणजे कितीला विकलं मित्रांनो? 108%ला विकलं. कितीला विकलं? 108%ला विकलं. मग मला सांगा आपल्याकडे 108%ला विकलंय मित्रांनो, आणि टक्केवारीमध्ये 108%ला विकलंय, आणि व्हॅल्यू मध्ये ठीक आहे, प्राइस मध्ये कितीला विकलंय? तर ती वस्तू 4,860 रुपयाला विकली. बरोबर आहे? तर विचारले त्या वस्तूची खरेदी किंमत, मग टक्केवारीमध्ये खरेदी किंमत किती असते? मी आताच सांगितलं होतं 100% असते. किती टक्के असते? 100% असते. चला सॉल्व्ह करू मित्रांनो. बघा त्रिराशिक 100 गुणिले 4,860 भागिले 108. 12 भाग जाते 12. 12 अष्टोदर्शन, 12 48, 0 12 पंचे 60. अजून 9 भाग जाईल मित्रांनो. 9 36, 40 मधून 36 गेले, 4 उरले, 45 झाले. 9 5 45, 45 गुणिले 100, 45 गुणिले 100 म्हणजेच ते आलं 4,500. म्हणजेच मित्रांनो ती वस्तू किती रुपयाला खरेदी केली होती? तर ती वस्तू 4,500 रुपयाला खरेदी केली होती. किती रुपयाला खरेदी केली होती? 4,500 रुपयाला. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 4,500 रुपये. बरोबर आहे? तर या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला मित्रांनो सॉल्व्ह करायचा आहे. चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे यवतमाळ पोलीस 2024 ला विचारलेला आहे मित्रांनो. कुठं विचारला? यवतमाळ पोलीस 2024 ला. प्रश्न असा आहे 1280 रुपयाला घेतलेली साडी विकल्यानंतर शेकडा तोटा झाला, 20%चा तोटा झालाय, तर ती साडी किती रुपयाला विकली असावी? बघा किती रुपयाला घेतली होती साडी? 1280 रुपयाला घेतली होती साडी मित्रांनो. घेतलेली साडी म्हणजे खरेदी किंमत आहे. मग टक्केवारीमध्ये खरेदी किंमत किती असते आपली? 100% असते म्हणलं होतं. तर या 100%ची व्हॅल्यू किती आहे? तर 1280 रुपये आहे. किती रुपयाला घेतल्या? तर 1280 रुपयाला घेतल्या. तर विचारलं काय तुम्हाला? तर ती साडी किती रुपयाला विकली असावी म्हणलंय. म्हणजे काय विचारले तुम्हाला? विक्री किंमत काढायच्या. मग मला सांगा 100% खरेदी किंमत असत्या आणि त्याच्यामध्ये 20%चा त्याला तोटा झालाय, लॉस झालाय, तर कितीला विकला असेल? 100%तून 20% गेले म्हणजे कितीला विकलं मित्रांनो? 80%ला विकलं का नाही? बरोबर आहे? म्हणजे जर 100% बरोबर 1280 असेल तर 80% बरोबर किती? नफा म्हणलं की 100 मध्ये प्लस करायचं, तोटा म्हणलं की 100 मधून मायनस करायचं. चला क्रॉस मध्ये मल्टिप्लाय करा. 80 गुणिले 1280 भागिले 100 किती येईल मग मित्रांनो? 0 हा 0 कटला, हा 0 हा 0 कटला. 128 गुणिले 8 किती होईल बघा? 8 8 64, हातचे आले 6, 8 2 16, 16 आणि 6 22, हातचे आले 2 मित्रांनो. 8 1 8, 8 आणि 2 10. म्हणजेच ती वस्तू किती रुपयाला विकली असेल? 1024 रुपयाला विकली असेल. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 1024. ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. चला पुढे जाऊ. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो. हा प्रश्न सिंधुदुर्ग पोलीस 2024 ला विचारलेला आहे. कुठे विचारलाय? सिंधुदुर्ग पोलीस 2024. प्रश्न असा आहे जर एक वस्तू 750 रुपयाला विकताना अक्षयला 20% फायदा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? मग मला सांगा आपलं 100% खरेदी किंमत असते म्हणलं होतं मी तुम्हाला, आणि नफा झाला किती टक्क्याचा नफा झालाय? तर 20%चा फायदा झालाय, म्हणजेच नफा झालाय. जर 100 रुपयाला वस्तू घेतली होती, 20% नफा कमवला, म्हणजेच त्यानं किती रुपयाला विकली असेल? टक्केवारीमध्ये ती वस्तू 120%ला विकली असेल. मग आपल्याकडे 120%ला विकली आहे आणि क्वेश्चन मध्ये त्याने कितीला विकल्या बघा? 750 रुपयाला विकली आहे म्हणलंय. जर 120% बरोबर मित्रांनो 750 रुपये असेल तर त्या वस्तूची खरेदी किंमत काढायच्या. मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत टक्केवारीमध्ये किती असत्या? तर 100% असत्या. तर ह्या 100%ची व्हॅल्यू तुम्हाला काढायच्या. 100%ची व्हॅल्यू तुम्हाला काढायच्या. चला सॉल्व्ह करू आपण. 100 गुणिले 750 भागिले किती येईल? 120 येईल. 0 हा 0 कटला मित्रांनो.
3 न भाग जाईल, 3 चोक 12, 3 दुनी 6, 1 उरला 15 झाले, 3 पाची 15, 4 न कॅन्सल होतंय, 4 दुनी 8, 4 पंचे 20, 25 गुणिले 25 म्हणजेच 25 चा वर्ग असतो मित्रांनो 625, म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 625. त्या वस्तूची खरेदी किंमत किती असणार आहे, तर 625 असणार आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे. हा प्रश्न मित्रांनो अकोला पोलीस 2024 ला विचारला. कुठं विचारला? अकोला पोलीस 2024 ला. प्रश्न असा आहे, एका वस्तूची खरेदी किंमत 500 रुपये आहे. एका वस्तूची खरेदी किंमत, साधा सिंपल प्रश्न आहे मित्रांनो. कितीला घेतलंय त्यानं? 500 रुपयाला घेतलंय आणि विकत असताना ती वस्तू किती रुपयाला विकल्या मित्रांनो? तर ती वस्तू विकल्या त्यानं 600 रुपयाला. कितीला विकल्या? 600 ला. तर शेकडा नफा किती झाला? बघा किती रुपयाला घेतलंय? 500 रुपयाला. विकताना कितीला विकलंय? 600 रुपयाला. मग मला सांगा नफा किती झाला? मी तुम्हाला सांगितलं होतं शेकडा नफा कसा काढायचा? शेकडा नफा कसा काढायचा? तर जो काय तुम्हाला नफा झालाय तो वरी ठेवायचा भागिले खरेदी किंमत म्हणलं होतं. कारण नफा किंवा तोटा कशावर डिपेंड असतो? तुमच्या कॉस्ट प्राइस वर म्हणजेच खरेदी किमतीवर डिपेंड असतो. तर शेकडा नफा कसा काढणार? बघा 500 रुपयाची वस्तू 600 ला विकायला म्हणजे कितीचा नफा झाला? 100 रुपयाचा नफा झाला. जो नफा झाला तो वरी ठेवा. नफा कशावर होतो? तर खरेदी किमतीवर. कितीला घेतलं होतं मग? 500 रुपयाला घेतलं होतं, म्हणून खाली 500 ठेवा. टक्के काढायचे म्हणून इंटू 100 ठेवा. मग हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. 5 एक 5, 5 दोन्ही 10 आणि हा शून्य म्हणजे मित्रांनो किती टक्क्याचा नफा झाला? तर 20% नफा झाला. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 20%, ऑप्शन नंबर सी. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे? तर 20%चा त्याला प्रॉफिट झालेला आहे. बरोबर आहे? तर या पद्धतीने या प्रश्नाचा आन्सर असेल. चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे. हा प्रश्न बघा अकोला पोलिसलाच विचारलाय 2024 ला. प्रश्न असा आहे मित्रांनो, काय म्हटलंय त्यानं बघा, एखादी वस्तू 6% नफ्याने विकल्यास 36 रुपयाचा नफा मिळतो. काय म्हणलंय? बघा पर्सेंटेज मध्ये नफा किती झालाय त्याला? 6%चा नफा झालाय आणि व्हॅल्यू मध्ये नफा किती झालाय? तर 36 रुपयाचा नफा झाला. 6% नफ्याने विकल्यावर 36 रुपयाचा नफा मिळतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत मग शेकडेवारीमध्ये खरेदी किंमत किती असते आपली? तर 100% असते. तर 100% बरोबर किती? किती साधा प्रश्न आहे मित्रांनो. 6 एक 6, 6 6 36, 100 गुणिले 6, तर 100 गुणिले 6 म्हणून त्या वस्तूची खरेदी किंमत असेल मित्रांनो किती? तर 600 रुपये. किती असणार आहे? खरेदी किंमत म्हणजेच काय असणार आहे? कॉस्ट प्राइस म्हणतो किंवा त्याला मूळ किंमत म्हणतात. तर त्या वस्तूची खरेदी किंमत, मूळ किंमत किती असेल? 600. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल ऑप्शन नंबर सी. काय असणार आहे? ऑप्शन नंबर सी. ठीक आहे, तर या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला एका 10 सेकंदामध्ये सॉल्व्ह करता येतो. ठीक आहे, फक्त कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. पुढे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन बघा, नागपूर SRPF 2024 ला विचारलाय मित्रांनो. नागपूर SRPF 2024 ला काय म्हणलंय? एका वस्तूची किंमत 20% वाढवून बघा 100% होती. वस्तूची किंमत काय होती? 100%. हे 100% म्हणजे तुमची खरेदी किंमत आहे मित्रांनो. काय? खरेदी किंमत. आता बघा त्यानं वाढवली म्हणलंय, 20% वाढवली. 100 चे 20% किती असतात मित्रांनो? 20च असतात. बरोबर आहे? म्हणजे 20 न वाढवली म्हणजे 120 झाली. वाढवली म्हणजे काय? तर बाबांनो ही छापील किंमत झाली, मार्केटची प्राइस झाली. बरोबर आहे? तर हे मार्कअप म्हणतो ना आपण त्याला मार्कअप केलं, मार्केटमध्ये वाढवून किंमत ठेवली. बरोबर आहे? म्हणजे 100 रुपये होती त्याची वाढवून प्राइस 120 केली. आता त्याच्यावर काय दिलं त्यानं? 5% ची सूट दिल्या. बघा आता सूट दिल्या म्हणजे डिस्काउंट दिलंय मित्रांनो तुम्हाला. किती टक्क्याची सूट दिल्या? तर 5% सूट दिल्या. तर जे डिस्काउंट असतं तर हे छापील किमतीवर दिलं जातं मित्रांनो आणि त्याच्यावर डिस्काउंट दिल्याच्या नंतर येणारी जी प्राइस असते ती विक्री किंमत असते. मग मला सांगा 5% सूट दिली, टक्के म्हणजे भागिले 100, कुणावर? ह्या 120 वर. बरोबर आहे? जी किंमत वाढवली होती त्याच्यावरच डिस्काउंट दिलं असणार आहे, मार्केट प्राइसवर, छापील किमतीवर. हा शून्य कटला, हा शून्य कटला. 5 एक 5, 5 दोन्ही 10, बे एक बे, बे सकून 12. टक्केवारीमध्ये 5%ची सूट दिल्या आणि व्हॅल्यू मध्ये त्यांना 6 रुपयाची सूट दिल्या. मग मला सांगा ती वस्तू 120 रुपयाला मार्केटमध्ये त्यानं वाढवली होती, त्याच्यावर त्यानं 6 रुपयाची सूट दिली, म्हणजे ती वस्तू कितीला विकली असेल? कितीला विकली असेल? तर 6 रुपये कमी करून विकली वस्तू. किती रुपये कमी करून विकली? 6 रुपये. तिची प्राइस 120 होती, अजून 6 रुपये कमी केले आणि विकली, म्हणजे ती वस्तू कितीला विकली? 120 रुपयामधून 6 रुपये गेले, म्हणजे ती वस्तू आता 114 रुपयाला विकली. कितीला विकली? 114 रुपयाला विकली. तर मग मला सांगा मित्रांनो, त्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारलंय काय? तर कितीचा नफा झाला? 100 रुपयाला वस्तू घेतली होती आणि आता विकत असताना कितीला विकायला येतं ना? ते 114 रुपयाला विकायला.
₹100 घेतली होती आणि विकताना ₹114 विकायला आहे. म्हणजे कितीचा नफा झाला मित्रांनो? 14चा नफा झाला. नफा खरेदी किमतीवर असतो. खरेदी किंमत 100 होती. टक्के काढायचे आहेत म्हणून इंटू 100. तर हे 100 कटणार आहे मित्रांनो. म्हणून त्याला शेकडा नफा किती झाला? तर 14% नफा झाला. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 14% ऑप्शन नंबर सी. काय असणार आहे? ऑप्शन नंबर सी. तर या पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. तर विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण जे काय प्रॉफिट आणि लॉसचे विचारलेले प्रश्न होते PYQ पोलीस भरतीला ते बघितलेले आहेत. असेच आपण अपकमिंग ह्याच्यामध्ये नेक्स्ट लेक्चरमध्ये अजून काही प्रश्न बघणार आहोत. धन्यवाद.